आप सबको आषाढ़ी एकादशी की बहुत बहुत शुभकामनाएं। मैं इस यूट्यूब वीडियो के ज़रिए आपको आषाढ़ी एकादशी का जो कार्यक्रम है, जो उत्सव है, उसका साक्षी बनाना चाहता हूँ। आषाढ़ी एकादशी की बात अगर हम करें तो पंढरपुर को सेंटर में रखते हुए ये सबसे ज़्यादा महत्वपूर्ण त्यौहार है महाराष्ट्र के लिए, जिस भूमि से मैं आता हूँ। यहाँ पे 21 दिन वारकरी चलते हैं। दो पालखी होती है, एक देहू से चलती है, एक आलंदी से चलती है, और ये दोनों पालखियाँ मिलती है आषाढ़ी एकादशी जो आज का दिन है। इस दिन पंढरपुर पे मिलते हैं। पंढरपुर पे विट्ठल रुक्माई का मंदिर है, और इसी वजह से पंढरपुर आषाढ़ी एकादशी और ये पूरी की पूरी वारकरी उत्सव हम सबके लिए महत्वपूर्ण है। आप सबको पता है कि सखा का जो नाम है वो सखा पांडुरंगा से लिया हुआ है। इसके पीछे की एक स्टोरी मैं हर पॉडकास्ट में आप सबको बताता हूँ, ये कोई नई स्टोरी नहीं है। मैं जिस गांव से आता हूँ, धापेवाड़ा, नागपुर से 30-35 किलोमीटर दूर एक गांव है धापेवाड़ा, उस गांव से मैं आता हूँ, और इसे विदर्भा की पंढरपुर भी कहते हैं। इसके पीछे एक बहुत अच्छी स्टोरी है। मैं कभी धापेवाड़ा ले चलूँगा आपको इस व्लॉग में, तो बताऊँगा उसके बारे में। जब मैंने सोचा कि मेरी कंपनी का नाम क्या होना चाहिए, तो मैंने हमेशा सोचा कि ऐसा नाम हो जो मेरे रूट्स, मेरे एंसेस्टर्स और मेरे कल्चर को बिलोंग करे। और इसी वजह से धापेवाड़ा से आए पंढरपुर तक, जो विदर्भा के पंढरपुर से आए विट्ठल पे, और विट्ठल को हम प्यार से कहते हैं सखा पांडुरंगा। सखा माने दोस्त, मित्र, और जब सारे मित्र एक साथ आ जाते हैं तो सिर्फ और सिर्फ उत्सव मनाया जाता है। ऐसे ही उत्सव का साक्षीदार आपको मैं बना रहा हूँ इस वीडियो के माध्यम से। दिव्य सोहळा पाहुनी डोळा, देह हा माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला। हो दिव्य सोहळा पाहुनी डोळा, देह हा माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला। माऊली मुखी भेट पंढरी, जीव चरणाशी अर्पण केला। देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, नाम घोषात देह हनाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, नाम घोषात देह हनाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला। कैसे लग रहा है इधर आके? बहुत अच्छा लग रहा है, बहुत पॉजिटिव लग रहा है, एंड काफ़ी अच्छे मिठाइयाँ थे। Yes, प्रसाद yes. बहुत अच्छा था। Yes. सम मोर प्रसाद केप्ट ऑन टॉप। दैट इज द बेस्ट थिंग ऑफ कमिंग इनटू एनी introduction दे देता आने हूँ। के लिए द बेस्ट पार्ट इज द वैरायटी ऑफ Yes. प्रसाद्स यू गेट। Yeah, दैट इज वन ऑफ that द is बेस्ट थिंग्स। एक इंट्रोडक्शन दे रहा हूँ। ये मेरा दोस्त है, बेस्ट फ्रेंड है, निखिल जॉली। निखिल जॉली मेरा कॉलेज के टाइम से दोस्त है, और अभी बहुत अच्छा काम कर रहा है एज अ आर्किटेक्ट। कभी देखेंगे, इसके साइट पे जाएंगे कभी। ज़्यादा चढ़ा रहा है बिकॉज ही इज एक्सपेक्टिंग मैं भी उसकी तारीफ करूं, बट मैं नहीं करने वाला। बहुत तारीफ करने वाले हैं इसके। दोस्त है, बेस्ट है। सो बहुत अच्छा लगता है। मतलब मैं जैसा हमेशा बोलता हूँ बाकियों को कि आई हैव लेस ऑफ क्रिश्चियन फ्रेंड्स बट आई हैव मोर ऑफ हिंदू एंड अदर कम्युनिटी फ्रेंड्स। Mixed सो वी culture. नेवर come into this judgmental this thing of religion is never a barrier for us. The humanity is more. Yes. So that's how we enjoy things more. And जैसे इन लोग क्रिसमस को घर पे आते हैं, so एक जो फीलिंग होता है ना एक फ्रेंडशिप का, that's a very good feeling. And that is the same thing that comes here. And that's all. बस that's all random things that I could say. जैसे आप मेरे और दोस्तों से मिल रहे हैं, वैसे ही मेरा एक और दोस्त है जो कॉलेज के ज़माने से हमसे मिलने आता था रेलवे में बैठ के, गोंदिया से। परीक्षित मुधोड़कर आर्किटेक्ट, ये भी बहुत अच्छा काम कर रहे हैं। आपको कभी इनके साइट पे ले जाऊंगा डेफिनेटली। परीक्षित, कैसा लग रहा है इधर आके? कॉलेज Last के year में ज़माने तू की आया बात था। की तो अब कॉलेज से शुरुआत करते हैं। गोंदिया में पला बड़ा हूँ। यस।
आइडियाज़ में आने का बड़ा एक सुनहरा मौका मिला था। अनफॉर्चुनेटली एक ही दिन का क्लास अटेंड कर पाए वो बात अलग है। बट सब लोग जो है जितने भी आइडियाज़ के हैं अपने दोस्त हैं सब बहुत जिगरी है। आज भी यानी इनके साथ जो भी कनेक्शन है वो दिल से है। यस, दिल से। और ऐसा बहुत कम लोगों के साथ होता है कि आपके पास ऐसे दोस्त हो जो एक फ़ोन पे आ जाए। बिल्कुल। हम लोग सब आइडियाज़ वाले ऐसे ही है। मैं नॉन आइडियाज़ होने के बावजूद भी ऐसे। आइडियाज़ में ही हूँ। फीस किसी और कॉलेज में भर रहा है बट हमारा लॉयल है। अमेजिंग। तो लास्ट ईयर भी परीक्षित आया था, इस साल भी परीक्षित आया, और मैं बहुत बहुत थैंक यू परीक्षित अपूर्वा मैम का कि वो आए हैं और इस बार एक गेस्ट भी लेके आए हैं। तो थैंक यू वेरी मच। लिटिल वन तो उसको हम बाद में कभी दिखाएंगे, अभी नहीं। थैंक यू सो मच। Yes, थैंक यू yes. सो मच फॉर इनवाइटिंग अस। Yes. डेफिनेटली अ पॉजिटिव ऑरा ऑल टुगेदर। यस यस। बहुत अमेजिंग। एक जो हम दिन भर उपवास करते हैं तो संदीप के घर आने के बाद कोई मंदिर जाने की जरूरत नहीं पड़ती। यहीं पे दर्शन हो जाते हैं। बहुत अच्छा। थैंक यू यार, थैंक यू। एंड लवली, बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट। थैंक यू, थैंक यू, थैंक यू। थैंक यू भाई। जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल। आज आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीनाथ महाराजांचा आज एकादशी निमित्त एक यात्रा पण असते। वारकरी पुष्कळ सारे तिथे जातात। तर मी पांडुरंगाच्या चरणाशी एकच प्रार्थना करील की महाराष्ट्रात सध्या पावसाचा थोडासा अभावच आहे, तर पंढरी राया थोडा भरभरून पाऊस येऊ दे। गरमी फार होती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कास्तकारांनी पेरणी केली आहे, त्यांना निराश नको करू रे बाबा, हीच प्रार्थना जो आहे चरणाशी। आता आपण बोलूया थोडं इकडे स्टुडिओ सखाकडे। स्टुडिओ सखा नावाप्रमाणेच सखा पांडुरंग त्यांनी नाव ठेवलं आहे संदीप पथे आर्किटेक्ट यांनी, आणि त्यांचे पप्पा होण्याच्या यांची सगळी तयारी मलाच करावी लागली आणि तसे संदीपही मदत करतो। पण यावेळेला काय झालं की यावेळेला माझ्यासोबत बिट्टू होती, माझ्यासोबत त्याला म्हणतात ट्विंकल होती, रेवंत होती। आम्ही कालपासून लागलेलो होतो, साफसफाई हे ते। त्याच्यानंतर विठ्ठलला जिथे बसले आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये ती जागा पूर्ण साफ केली आणि काय एक्साइटमेंट होतं, एक वेगळाच आनंद आमच्यामध्ये होता। जणू काही म्हणजे साक्षात विठ्ठलच इथे आले असं मला वाटत होतं। तर हा एक वेगळा एक्सपिरियन्स आमच्यासाठी होता। आणि आज सकाळी अभिषेक झाला विठ्ठल रुक्माईला, बरेच लोक आले होते आणि आता खऱ्या लोकांची आम्ही वाट पाहतो आहे, कारण एक भजनी मंडळ आता आपल्या इथे येतं। ते अत्यंत सुंदर भजन मंडळ आहे ते, आणि यंग मुलांचं भजन आहे, आणि त्याचीच आम्ही आता वाट पाहतो आहे। तो एक कार्यक्रम आहे। त्याच्यानंतर प्रसादममध्ये आज आम्ही अगदी सगळ्यांना उपवास असतो म्हणून स्पेशली साबुदाण्याचे वडे आणि दह्याची गोड चटणी आम्ही ठेवलेली आहे, ठीक आहे। आणि ह्या सगळ्यांच्या सोबत मी तुम्हालाही आमंत्रण देतो, जर तुम्ही मला फॉलो करत असाल तर तुम्ही या, पांडुरंगाचं दर्शन घ्या। आणि पुन्हा एकदा मी पांडुरंगाला एकच मागणं आहे माझं की बाबा तू गरिबांचा देव आहेस, तर आमच्या कास्तकारांचा देव आहेस, तू सर्वांचाच देव आहे। तो थोडासा पाऊस येऊ दे एकदा, आणि हा जे दुष्काळाचं जे सावट आलं आहे आपल्या महाराष्ट्रावर त्याला तू आता यावेळेला टाळून टाक, ठीक आहे। जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल। हे माझ्यासोबत जे आहेत हे डॉक्टर आनंद गोल्लर आहेत, आणि खास अगदी टोपी वगैरे घालून ते इथे आलेले आहेत। अगदी बिलकुल वारकरी बनूनच आलेले आहेत ते, आणि हे ॲक्युप्रेशर स्पेशलिस्ट आहे। हां, सर्वे सुखिना भवन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दुःख भाग भवेत्। सर्व सुखी राहो, सर्वांना आनंद मिळो, हीच माझी प्रार्थना विठ्ठलाचरणी। हेलो फ्रेंड्स, आई एम आर्किटेक्ट सुमित जायसवाल और मैं संदीप पति के साथ में पिछले 15 साल से जुड़ा हुआ हूँ। और पिछले साल हमने साथ में ही ये विठ्ठल रुक्मिणी जी का यहाँ पर स्थापना की थी, और पिछले साल भी हमने बहुत मज़ा किया, भजन संध्या की, हमने गिटार में फ्यूजन भी किया था, और इस साल भी हम भजन कर रहे हैं, बहुत मज़ा आ रहा है। और सखा के लिए बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट। नमस्कार मंडळी, आम्ही दरवर्षीप्रमाणे संदीप पथे आमचा जो सखा आहे, जो मित्र आहे आमचा, त्यांच्या सखा स्टुडिओमध्ये आम्ही इथे आलेलो आहोत। त्याच्या आईवडिलांचे हे प्रेम, म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं की ते आज आपल्याला भजनाचा कार्यक्रम करायचा आहे, तर त्या अनुषंगाने आम्ही इथे जमलेलो आहोत। आणि दरवर्षी आम्ही इथे येतो। आजचं जे वातावरण आहे छानपैकी एक भक्तिमय वातावरण झालेलं आहे,
आणि या भक्तिमय वातावरणाला आम्ही पुन्हा त्याला गोडी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझे आईचं भजन मंडळ, मी आणि आमचा परिवार आणि संदीप पते यांचा सखा ग्रुप आणि यांचा संपूर्ण परिवार आज आम्ही इथे एक संगीतमय मैफिल इथे आम्ही तयार करणार आहोत. नक्कीच तुम्ही पण याचा आस्वाद घ्या तुमच्या या व्हिडिओ मार्फत. धन्यवाद. थँक्यू इथे आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल. जय हरी विठ्ठल. आमच्याकडे हा आषाढी एकादशीचा उत्सव संदीप आपल्या पूर्ण टीमला घेऊन साजरा करतो. सकाळी अभिषेक होतो विठ्ठलाचा रखुमाईचा आणि याची तयारी तशी थोड्या दिवसाआधीपासूनच होऊन जाते. तर उत्साह खूप असतो सगळ्यांमध्ये आणि खूप जोमाने तयारीला सुरुवात होते आणि खूप छान वाटतं. भजन मंडळ आणतो, संदीपचा मित्रच आहे, त्याची आईच भजन मंडळ आहे, त्यांचंच भजन मंडळ आम्ही इथे आणतो आणि सगळे नातेवाईक, सगळे मित्रमैत्रिणी वर्षातून एकदा छान भेटून उत्साह हे करतात. आणि माझी बहीण, माझी वहिनी सगळे येतात. मी संदीपची मामी. आम्ही आषाढी एकादशीला केव्हा येते आणि संदीपकडे केव्हा जायचं आहे याची वाटच बघत असतो, कारण की नेहमीच कार्यक्रम खूप चांगला होतो तिथे. भजन मंडळ पण येतं आणि आम्ही त्यात छान भजन ऐकतो आणि नाचतो गाजतो आणि छान म्हणजे एक असं प्रसन्न आणि सुंदर वातावरण तयार होतं त्या दिवशी आणि आम्ही छान त्याचा आनंद घेतो. नमस्कार, मी आर्किटेक्ट ट्विंकल. आम्ही आषाढी एकादशीसाठी इथे सगळे जमलेले आहोत आणि हा आषाढी एकादशी सण सर खूप वर्षापासून स्टुडिओ सखामध्ये साजरा करतो. आम्ही कालपासून याच्या प्रिपरेशनमध्ये लागलो होतो. आम्ही डेकोरेशनपासून रांगोळी सगळं एक्झिक्यूट केलं आणि आम्हाला खूप मजा आली. इथे आम्हाला खूप पॉझिटिव्ह वाईब्स होतो. जेव्हा पण आम्ही रोज ऑफिसमध्ये येतो आणि त्या मूर्तीला बघतो खूप पॉझिटिव्ह वाटतो आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहे इथे. एकदम मन प्रफुल्लित होऊन जाते. मी सकाळी आल्याबरोबर पहिले दिवा लावतो, अगरबत्ती, दर्शन करतो, आल्याबरोबर दर्शन करतो आणि जाताना पण दर्शन करतो. आणि आज आषाढी एकादशी म्हणजे खूपच एक नंबर, पूर्ण मन रमलेलं आहे आमच्या इकडे. असं वाटतं ऑफिस नाही मंदिर आहे. आणि सकाळपासून आमची म्हणजे पूजा झाली, आरती, मग फराळ, मग परत प्रिपेरेशन झाली कीर्तन वगैरेसाठी. आता सगळे लोक आलेलेच आहे, तर आम्ही त्याच्यासाठीच वाट बघत होतो कधी कीर्तन भजन होणार. आम्ही त्या मेलोडीमध्ये, त्या ह्याच्यात आम्ही हाय होऊन जाऊ, मधुर होऊन जाऊ, सगळं मस्त त्याच्यात बिल्कुल एकदम तल्लीन होऊन जाऊ आणि आम्ही पण सोबत मजा करू त्यांच्यासोबत. हाय, मेरा नाम सिद्धि है और ये पूरा जो कार्यक्रम है या ये पूरा जो हम सेवा कर रहे हैं विट्ठल रखुमाई की, ये हमने पिछले साल से शुरू किया था. ये हमारा दूसरा साल है. ये सौभाग्य है कि हम ये कर पा रहे हैं और ऐसा ही चलता रहे आजीवन. जितनी सेवा हमसे करके ले खुशी होगी, मुझे बहुत खुशी होगी. मैं हर साल आती रहती हूँ और ऐसे ही सब अच्छे से चलता रहे और भी लोग हमसे जुड़ते रहे और बस ये ऐसे ही खुशी का माहौल आषाढ़ी एकादशी हम सब साथ में मिलकर बनाए. थैंक यू. तो जब हम लोग ऑफिस बना रहे थे तो हमने ये सोचा था कि ऑफिस में काम करने की तो जगह होनी चाहिए बट एक्सटेंडेड स्पेस भी होनी चाहिए. तो इसीलिए ये जो दरवाजे हैं ये सारे खुल जाते हैं और ये ओपन होके एक एक्सटेंशन स्पेस में कन्वर्ट हो जाता है. तो कभी वर्कशॉप बन जाता है, तो कभी ये भजन का, कीर्तन की जगह बन गई है अभी इस वक्त, क्योंकि आषाढ़ी एकादशी है. रंग आना हो रंगानी, रंग आना हो रंगानी, रंगानी देवया होया कीर्तनी, देवया होया कीर्तनी. तुकड्या दास म्हणे नका पाहू गुण दोष आम्ही सेऊ. तुकड्या दास म्हणे नका पाहू गुण दोष आम्ही सेऊ. रंग आना हो रंगानी, रंग आना हो रंगानी, रंगानी देवया होया कीर्तनी, देवया होया कीर्तनी, देवया होया कीर्तनी. तुझी थोरवी मारा तिने नोकी तुला मारा, देवर दानवू तुझ्या पालखीचे होई,
रघुमाई 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 तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकला विठुराया संसार